कोकणात फिरायला जायचंय पण जवळ फक्त एकच दिवस आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पुण्यातून एका दिवसात कोणती आणि कशी कोकण सहल करायची। सकाळी 5 वाजता पुण्यापासून 175 किलोमीटरवर असलेल्या श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या दिशेने निघायचंय। तिथे पोहोचायला साधारण 5 तास लागतात। जाताना वाटेतल्या मुळशी धरणाचा आणि ताम्हिणी घाटाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घ्यायचा। साधारण 10 ते 11च्या दरम्यान पहिल्यांदा हरिहरेश्वरला पोहोचावे आणि समुद्र किनाऱ्यावरच्या या सुंदर पुरातन मंदिरात श्री काळभैरव आणि श्री हरिहरेश्वराचे दर्शन घ्यावे। त्यानंतर मंदिराच्या मागून ह्या डोंगरावरून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करावी। मंदिराच्या मागून 65 पायऱ्या चढून ह्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचावे लागते आणि ह्या दोन डोंगरांच्या मध्ये असलेल्या ह्या अरुंद घडीतून खळाळणाऱ्या समुद्रापर्यंत 140 पायऱ्या उतरून खाली जावे लागते। त्यानंतर समुद्राला लागून असलेल्या या खडकावरून चालत पुन्हा मंदिराच्या दिशेने गेल्यावरती आपली प्रदक्षिणा पूर्ण होते। आता चांगलीच भूक लागलेली असते, त्यामुळे हरिहरेश्वरच्या प्रसिद्ध असलेल्या ह्या 5 पैकी कोणत्याही एका रेस्टॉरंट मध्ये कोकणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि बाजूच्याच 20 किलोमीटरवर असलेल्या श्रीवर्धन बीच वरती पोहोचायचे। पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या एका बाजूला उंच हिरवीगार नारळाची झाडे आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र पाहायला मिळतो। श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्यायचा आणि समुद्राच्या पाण्यात लाटांबरोबर मनसोक्त खेळायचे आणि मग समुद्रावर क्षितिजाच्या पलीकडे अस्ताला जाणाऱ्या सूर्यनारायणाला नमस्कार करून परतीचा प्रवास सुरू करायचा। श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चेतन महिंद्रकर या YouTube चॅनलला जरूर भेट द्या आणि ह्या Instagram पेजला सुद्धा नक्की फॉलो करा।